नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल आणि कोणती घडामोड कधी घडेल हे आता कोणालाही सांगता येत नाहीये. एकाच 5 वर्षामध्ये सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळे होते. आज विरोधकही सत्तेत आलेले आहेत आणि सत्ताधारी सुद्धा विरोधक बनलेले, हे सुद्धा तमाम महाराष्ट्रानं पाहिलेले आहे. महाराष्ट्रात एकही पक्ष असा राहिला नाही की त्यानं या 5 वर्षामध्ये सत्ता भोगलेली नाहीये. भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, एक गट या बाजूला एक गट दुसऱ्या बाजूला असं करत सगळ्यांनीच जवळपास राज्यातली सत्ता या ठिकाणी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये उपभोगलेली आहे. त्याचे अनेक कारण आहेत, अनेक पडसाद, अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. परंतु आज मितीला जर आपण पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असंच महाराष्ट्रामध्ये लढत होईल हे चित्र आहे, हे स्पष्टपणे. आणि महाविकास आघाडीचा जर विचार केला तर या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्चे बांधणी करण्याचं नॉलेज किंवा माहिती किंवा अनुभव हा शरदचंद्र पवार यांच्याकडे जरी असला तरी तमाम तरुण मतदार असेल किंवा युवा मतदार असेल, पहिल्यांदा मतदान करणारा मतदार असेल आणि यासोबतच कट्टर हिंदुत्ववादी मराठी मानणारा जो वर्ग असेल तो उद्धव ठाकरे यांच्याच माध्यमातून महाविकास आघाडी सोबत जोडला जाऊ शकतो. हे चित्र उभ्या महाराष्ट्रानं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि नाना पटोले यांची काँग्रेस एकत्र येऊन जरी निवडणूक लढली असली तरी यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका ठरली ती उद्धव ठाकरे यांची. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सभा कशा घेता येतील यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केलेले आहेत. तसं जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाच रोखायचं होतं, यासाठी भारतीय जनता पार्टीनं पूर्ण व्यूहरचना केली होती. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्या पद्धतीची व्यूहरचना केलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जर विचार केला तर त्यांच्यासोबत असलेले खासदार असतील, मंत्री असतील, अनेक आमदार असतील, हे मोठ्या संख्येनं एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी सोबत ते महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत. देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे. म्हणजे राज्य आणि केंद्रातल्या सत्तेची ताकद ही एकनाथराव शिंदे आणि महायुतीच्या सोबत आहे. आणि अनेक कूटनीती वापरणारे ईडी, सीबीआय सारख्या संस्था मागे लावून अनेक आमदार असतील, मंत्री असतील, हे आपल्यासोबत जोडणारे, उद्योगपती आपल्यासोबत जोडणारे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महायुतीच्या सोबत होते. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत लोकसभेला अनेक जागांवर आपल्याला पाहायला मिळाली. कारण उद्देश एकच होता महायुतीचा आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेचा, की उद्धव ठाकरे यांचे खासदार जास्तीत जास्त रोखता कसे येतील. आणि मित्रांनो, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सोबत जरी उद्धव ठाकरे गेले असले तरी सुद्धा त्यांनी जेवढं प्रामाणिक काम महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी केलं तितकं प्रामाणिक काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलंय असं या लोकसभेमध्ये दिसत नाहीये. तर सांगलीचा जर प्रश्न पाहिला, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी लोकसभेला सांगलीमध्ये आपला शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला होता, कारण कोल्हापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा होता, परंतु त्या ठिकाणी काँग्रेसनं शाहू महाराजांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरे या ठिकाणी मागास घेतले होते आणि त्या बदल्यात सांगलीच्या ठिकाणी त्यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता. वास्तविक पाहता त्यांना बोलून काँग्रेसनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं तो उमेदवार मागे घ्यायचा किंवा त्याला पाठिंबा द्यायचा ही भूमिका ठरली असती. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसचा अपक्ष उमेदवार उभा राहिला आणि त्याच अपक्ष उमेदवाराला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी, मंत्र्यांनी किंवा आमदारांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि तो त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार खासदार म्हणून निवडून आलेला आहे. हे एक उदाहरण दिलं. असं अनेक ठिकाणी जर पाहिलं, जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं थोडं बळ हे शिवसेनेच्या खासदाराच्या उमेदवाराच्या मागे उभा केलं असतं, जर त्या पद्धतीनं मैदान गाजवली असती तर निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या खासदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढली असती. आज महाविकास आघाडीचे जर खासदार पाहिले तर 31 ची संख्या गाठलेली मोठा आकडा आहे. परंतु यामध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार आलेले आहेत. 13 खासदार हे काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 आणि उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आले आहेत. अशा स्थितीमध्ये काँग्रेस ही आता आपण सत्तेत येतो की काय आणि महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्याला स्वीकारलं की काय, अशा भूमिकेत अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाना पटोले असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील, ते थेट महाराष्ट्रामध्ये कधी कधी स्वतंत्र लढण्याची भाषा करत होते. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही 150 पेक्षा अधिक जागावर उमेदवार उभा करू असंही बोलत होते. एकंदरीत जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांना विचारात घेतल्याशिवाय, त्यांना आपल्या सोबत ठेवल्याशिवाय महाविकास आघाडी राज्यात सत्तेत येऊ शकत नाही. हे त्रिकाल सत्य या ठिकाणी आहे आणि शरदचंद्र पवार यांना माहिती आहे. परंतु होतंय असं की उद्धव ठाकरे हे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे वातावरण बनवलं, महाविकास आघाडीच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी जास्त संख्येनं उभा करण्याची
भूमिका आणि कर्तव्य हे उद्धव ठाकरे यांनी पार पाडलेले. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी जे काम केलं, जे जनतेशी थेट संवाद साधला आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता हेच माझं कुटुंब या पद्धतीनं ते बोलत होते. त्यामुळे या कोरोनाच्या साथीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त चांगल्या सेवा देण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं केलं आणि म्हणून देशामधल्या नावाजलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये त्यांचं अनेक वेळा नाव त्या ठिकाणी आलेलं आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु अशा परिस्थितीत आज उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीला सोडून महाविकास आघाडी सोबत आलेले, जे त्यांचे पारंपरिक शत्रू होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी, त्यांच्यासोबत मित्रत्वाचं नातं त्यांनी जोडलेलं आहे आणि जे त्यांचे पारंपरिक मित्र होते भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत 25 वर्ष हे युतीमध्ये आपण सडलो आहोत असं वक्तव्य करून ते बाहेर आलेले आहेत. विशेष म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी जर सांगायच्या म्हटलं तर थोडक्यात एक गोष्ट अशी आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती, सरकारही त्यांचं स्थापन झालं होतं, पण याच वेळी शिवसेनेचा सुद्धा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे ही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. परंतु पहिल्या 5 वर्षामध्ये शिवसेनेला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं झुकतं माप दिलेलं नाहीये आणि म्हणून यापुढं भारतीय जनता पार्टीसोबत आपल्याला युती करायची नाहीये. कारण एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबतचे मंत्री असतील जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुख्यमंत्री हे आपल्याला काम करू देत नाहीत, आपली अवहेलना त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे आमच्या खिशात राजीनामे आहेत, तुम्ही जर सांगितलं तर आम्ही तात्काळ सत्तेतून बाहेर पडू असा इशारा सुद्धा सातत्यानं शिवसेना त्या ठिकाणी देत होती. परिणाम असा झाला की उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत अखेर फारकत घेतली, बाजूला सरकले आणि त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा सुद्धा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेतला होता. तशा पद्धतीनं मोर्चेबांधणी सुद्धा केली. पण भारतीय जनता पार्टीच्या एक लक्षात आलं की उद्धव ठाकरे यांना बाजूला करून आपण राज्यात कधीही सत्तेवर येऊ शकत नाहीयेत. जर सत्तेत यायचं असेल, आपल्या आमदारांची संख्या वाढवायची असेल तर आपल्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच युती करावी लागेल. आणि परिणामी अमित शहा जे की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी मातोश्रीवर येऊन मुंबईमध्ये येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही त्यांनी जे काही चुका झाल्यात त्याच्यावरती पांघरून टाकलं, दिलगिरी व्यक्त केली आणि या पुढच्या काळामध्ये एक जीवानं आपण लढू असं सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं, विनवणी केली. याच वेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या झालेल्या बैठकीपासून दूर ठेवलं होतं, बाहेर ठेवलं होतं, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. कारण उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टी स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते होते यांच्यावरती चिडलेले होते, त्यांच्यावर नाराज होते आणि त्यामुळे ते भाजपसोबत युती करायला तयार नव्हते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, किरीट सोमय्या असतील, यासारखे आणखी काही नेते होते की त्यामुळं यांच्या वक्तव्यामुळं, यांच्या कृतीमुळं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये दरी निर्माण झाली होती आणि त्यामुळं अमित शहा हे थेट उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले होते आणि त्यानंतर या तडजोडीमध्ये ठरलं होतं की महाराष्ट्रामध्ये सत्ता जर आली तर या सत्तेमध्ये दोघांचाही 50-50% वाटा असेल, समसम वाटा असेल, म्हणजे दोघांचाही मुख्यमंत्री 2.5 वर्ष होईल. त्यासोबत मंत्रिमंडळाची जी काही पदं असतील किंवा महामंडळ असतील ही सुद्धा दोघांना समसमान प्रमाणात त्या ठिकाणी देण्यात येतील असंही त्या ठिकाणी ठरलं होतं. परंतु ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक झाली, पुन्हा तडजोड झाली आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 106 आमदार आले, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कमी आमदार आले. असं असताना भारतीय जनता पार्टीनं सत्ता स्थापन करताना अनेक वेगळ्या हालचाली या ठिकाणी सुरू केल्या आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीही बोललो नव्हतो, असं कधीही ठरलं नव्हतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक आणि थेट जनतेसमोर, माध्यमांसमोर बोलायला सुरुवात केली. हाच धागा उद्धव ठाकरे यांना खटकला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की खोटं बोलणाऱ्यांसोबत यापुढे आम्ही जाणार नाही, आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार नाही. मी छत्रपती शिवरायांची शपथ खातो, मासाहेबांची शपथ खातो, बाळासाहेब ठाकरेंची शपथ खातो की भारतीय जनता पार्टीचं आणि आमचं ठरलं होतं समसम सत्ता दोघांमध्ये त्या ठिकाणी घेतली जाईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री केला जाईल. परंतु याला भारतीय जनता पार्टीनं विरोध केला. याच वेळी देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीशी संधान साधण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि पहाटे अजित पवार यांच्या सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतली होती. अवघ्या 72 तासामध्ये कोसळलेलं हे सरकार उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सोबत जाऊन पुन्हा स्थापन केलं. ते मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला स्वीकारलं. हे ज्यावेळेस खटखट चाललं होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कूटनीती केली. त्यांनी ईडी, सीबीआय, अँटी करप्शन ब्युरो यासारख्या संस्था या शिवसेनेच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या मागे लावल्या आणि एकनाथराव शिंदे यांचा गटच फोडून आपल्यासोबत घेतला आणि त्यांना मुख्यमंत्री केलेले. हे सगळं मी यासाठी सांगतोय की या घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये तीव्रतेने पडलेले आहेत
कारण उद्धव ठाकरे यांच्यापासून 40 आमदार आणि मंत्री बाजूला गेले, ते भारतीय जनता पार्टीनं फोडले. हा भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्रातल्या जनतेचा रोष आहे. पण त्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही काढून घेतली, त्यांचं पक्षाचं चिन्हही काढून घेतलं. याचाही रोष मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे आणि याची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागं होती, ती आहे. आणि म्हणूनच लोकसभाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्याचा फायदा झालेला आहे. शरद पवार यांची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे, अजित पवार गटही तिकडे गेलेला आहे, त्याची सहानुभूती शरद पवार यांना त्या ठिकाणी मिळाली. परंतु जो मतदानाचा कोटा त्यांचा जो बाजूला गेला होता तो शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना तो मिळाला. परंतु शिवसेना विरुद्ध शिवसेना लढल्यामुळं जो काही मतांचा कोटा शिवसेनेचा होता तो विभागला गेला. त्यामध्ये मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांचा कोटा हा त्यांना पाहिजे तसा प्रामाणिकतेने मिळालेला नाही आणि म्हणूनच त्यांना काही जागेवरती एकनाथ शिंदेचे खासदार त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. या सगळ्या परिस्थितीचे पडसाद आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलाय, महायुतीच्या विरोधात गेलाय. मुस्लिम समाज तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. धनगर समाजाला पहिल्याच मीटिंग कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईल असा जो शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता तो त्यांनी पाळलेला नाही, त्यामुळे धनगर समाजाच्या विरोधात गेलेला आहे. लाखो कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू या संदर्भात महायुतीच्या सरकारनं सातत्यानं सांगितलंय, तोही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं कर्मचारी वर्ग हा सुद्धा महायुतीच्याच विरोधात गेलेला आहे. तो महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी झुकताना दिसतोय, कारण काँग्रेसनं तसं त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. तिसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये आणि महागाई जी वाढलेली आहे याचाही परिणाम महायुतीवर होतोय. अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं नाही किंवा शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची संधी दिली नाही, म्हणून पारंपरिक भारतीय जनता पार्टी सोबतची युती तोडलेली आहे हे महाविकास आघाडीच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत आहे. फक्त जाणीव ते विसरतायत की काय अशी परिस्थिती दिसते. कारण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं मत असं आहे की विधानसभेला सामोरं जात असताना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं गरजेचं आहे. कारण तो जर जाहीर केला तर जनता त्याच्या पाठीमागं उभा राहील आणि परिणामी संजय राऊत जे की शिवसेनेचे नेते आहेत त्यांना स्पष्टपणे वाटतंय की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडीने या ठिकाणी जाहीर करावं. मित्रांनो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही वेगळी भूमिका घेत आहे, वेगळ्या पद्धतीनं आपलं मतप्रवाह त्या ठिकाणी व्यक्त करतोय आणि निवडणूक झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊ असं सुद्धा सातत्यानं सांगतात. अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचा कोणता उमेदवार द्यायचा असेल तर तो त्यांनी जाहीर करावा, आम्ही त्याच्या पाठीमागे राहू, परंतु मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही वेगळी भूमिका घेत आहे आणि यामधूनच शिवसेना वेगळा विचार करत आहे असे संकेत आपल्याला मिळत आहेत. जरी काँग्रेस राष्ट्रवादीने जर दगाफटका करायचा प्रयत्न केला तर शिवसेना महाराष्ट्रातल्या 288 जागेवर स्वतंत्रपणे लढेल किंवा त्यांचे जे काही मित्र पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन लढेल अशी सुद्धा रणनीती महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये बांधली जाते, केली जाते. याचा अंदाज हा आपल्याला डीएस न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी मी देतोय. मित्रांनो, जर असं झालं तर महाविकास आघाडीला फटका बसेल. उद्धव ठाकरे यांचे आमदार मोठ्या संख्येनं निवडून येतील, परंतु सत्ता कुणाची येईल हे आज सांगणं कठीण होईल आणि हे सगळं शरद पवार यांना जाणीवपूर्वक माहिती आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी काँग्रेसवरती दबाव आणणं गरजेचं आहे हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जर मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर ते महाविकास आघाडीसोबत राहूच शकत नाही हे सुद्धा मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगावं लागेल. कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगितलंय की शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ते त्यांचं सूत्र आहे, त्यांचं धोरण आहे आणि त्यांचं ते ध्येय आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं ते काम करतायत. ही जी काही माहिती होती मी आपल्यापर्यंत या ठिकाणी शेअर करतोय. मित्रांनो, जर काँग्रेस राष्ट्रवादीनं जर वेगळी भूमिका घेतली तर उद्धव ठाकरे हे स्वबळावर किंवा स्वतंत्र लढण्याचा विचार करतील का? तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.